हाय हॅलो नमस्कार सखी. घरामध्ये साठवून ठेवलेल्या धान्यामध्ये बऱ्याच वेळा किडे होतात. ते धान्य खराब होतं. धान्यांना कोणतेही रासायनिक पावडर लावणं हे देखील धोकादायक असू शकतं. मग त्यावरती उपाय म्हणून आपण घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या काही पदार्थांच्या मदतीने धान्यांमधील कीड रोखू शकतो. त्याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती पाहूया. सखी या चॅनलवर असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा. चॅनललाही एकदा नक्की भेट द्या. तमालपत्र. सोनकिड्यांना तमालपत्राचा वास सहन होत नाही. तांदूळ, गहू, डाळी किंवा इतर धान्यांच्या डब्यामध्ये 2 ते 3 वाळलेली तमालपत्रे ठेवा. त्यांच्या तिखट वासामुळे किडे दूर राहतात आणि धान्य जास्त काळ सुरक्षित राहतं. लवंग आणि दालचिनी. लवंग आणि दालचिनीचा उग्र आणि तिखट वास यामुळे किडे राहत नाहीत. 10 ते 12 लवंगा आणि दालचिनीचे 4 ते 5 तुकडे घ्या आणि ते धान्याच्या डब्यात ठेवा. धान्य संपल्यानंतरही याच लवंग आणि दालचिनीचे तुकडे परत इतर धान्यात ठेवण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. सुक्या लाल मिरच्या. लाल मिरचीच्या तीव्र वासाने किडे जातात. तांदूळ किंवा इतर धान्याच्या डब्यामध्ये 4 ते 5 व्यवस्थित सुकलेल्या लाल मिरच्या ठेवा आणि डब्याचं झाकण घट्ट बंद करा. कीड लागत नाही. सूर्यप्रकाश. किडे मारण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे सूर्यप्रकाश. कोणतंही धान्य डब्यात भरून ठेवण्याच्या पूर्वी कडक उन्हामध्ये पातळ पसरून वाळवा. उष्णतेमुळे किडे निघून जातात आणि त्यातील पाण्याचा अंशही पूर्ण संपून जातो. त्यामुळे किडे लागण्याची शक्यता कमी होते. परत हवाबंद डब्यामध्ये धान्य भरा आणि लवंग, तमालपत्र, लाल मिरची यापैकी एखादं त्यामध्ये ठेवा. धान्य साठवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रतिबंध आणि व्यवस्थापन. सोनकिडे पुन्हा लागू नयेत यासाठी हे उपाय अवश्य करा. किडे लागलेले धान्य काढून टाका. पहिली पायरी म्हणजे ज्या धान्याला किडे लागले आहेत ते ताबडतोब घराबाहेर काढा किंवा जनावरांना खायला द्या. एका डब्यातील किडे इतर डब्यात पसरण्याची शक्यता जास्त असते. किडे लागलेले धान्य खाऊ नका, कारण कीड जरी गेली तरी त्यामध्ये त्याची छोटी छोटी अंडी असतात. नवीन धान्य आणल्यावर धान्यामध्ये आधीच किड्यांची अंडी असण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी धान्य लगेच एका पिशवीत भरा आणि 4 ते 7 दिवस फ्रीझरमध्ये ठेवा. यामुळे थंड वातावरणामुळे किड्यांची अंडी मरतात. त्यानंतर धान्य बाहेर काढून सामान्य तापमानाला आणा किंवा कडकडीत उन्हात वाळवा आणि हवाबंद डब्यात साठवा. हवाबंद डब्यातील साठवणूक. सगळे धान्य हवाबंद काचेच्या, धातूच्या किंवा मजबूत प्लास्टिकच्या डब्यामध्ये साठवा. पिशव्यांमध्ये किंवा उघड्या भांड्यात धान्य ठेवू नका, कारण किडे पातळ प्लास्टिकमधून, कागदामधून आत प्रवेश करू शकतात आणि धान्याला ओलसरपणाही लागतो. त्यामुळे धान्य हवाबंद डब्यातच साठवा. कपाटे स्वच्छ करा. ज्या कपाटात कीड लागली आहे तेथील सर्व भांडी काढून टाका. कपाटाचे कप्पे व्हॅक्यूम क्लीनरने स्वच्छ करा आणि त्यानंतर साबणाच्या सौम्य पाण्याने पुसून घ्या. त्यामुळे कपाटातील सांदी, कोपऱ्यामध्ये लपलेले किडे आणि त्यांची अंडी नष्ट होतात. पुसल्यानंतर कपाट पूर्णपणे सुकल्यावर त्यात पुन्हा सामान भरा, म्हणजे परत कीड लागणार नाही. रासायनिक उपाय. घरगुती वापरासाठी असलेल्या धान्यांमध्ये किंवा स्वयंपाकघरातील कपाटांमध्ये थेट रासायनिक कीटकनाशके वापरणं अत्यंत धोकादायक असू शकतं, कारण याचा थेट संबंध आपल्या खाण्याशी येतो. जर तुमच्या घरी किड्यांचा प्रादुर्भाव खूप जास्त असेल तर तुम्ही पायरेथ्रिन आधारित एरोसोल स्प्रे वापरू शकता. विशेष टीप. हे स्प्रे फक्त रिकाम्या कपाटांमध्ये किंवा धान्यांच्या डब्याच्या बाहेरील भागावर वापरावेत. स्प्रेशी संबंधित सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि अन्न स्वयंपाकाच्या भांड्यावर हे स्प्रे होणार नाही याची खात्री करा. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सखी या चॅनलवर असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायलाही विसरू नका. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.